श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हरतालिका हे व्रत महिलांनी पाळलेल्या सर्वात महत्त्वपूर्ण व्रतापैकी एक आहे. देवी पार्वतीला समर्पित केलेले हे व्रत वैवाहिक आनंद, भक्ती आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. 2025 मध्ये हरतालिका मंगळवार 26 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली. तिच्या भक्तीने प्रभावित होऊन शिवाने तिला स्वीकारले. हे व्रत पार्वतीच्या अढळ संकल्पाचे, पवित्रतेचे आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक आहे, ज्यामुळे ते वैवाहिक आनंद आणि दैवी संतुलनासाठी एक शक्तिशाली व्रत बनते. पण हरतालिका या व्रताचे काही नियम आहेत. नियमानुसार आपण हे व्रत केलं तर आपल्याला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळते. आणि आज या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रत कसे करावे, या व्रताचे नियम काय आहेत, या दिवशी काय करावं, काय टाळावं, या व्रताचा उपवास कसा करावा, तो कधी सोडावा, उपवास केला असेल तर या दिवशी काय खावे, गर्भवती स्त्रिया, ज्यांचा मासिक धर्म आलेला आहे अशा स्त्रिया, बाळंतीण स्त्रियांनी हे व्रत कसं करावं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधवा स्त्रिया हे व्रत करू शकतात का, याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी अनेक व्रतवैकल्य आहेत जी योग्य जोडीदार मिळावा म्हणून केली जातात. त्यापैकीच एक व्रत म्हणजे हरतालिका. यामागे अशी कथा सांगितली जाते. देवी पार्वती शिवप्राप्तीसाठी सखीला सोबत घेऊन गेली होती, म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. देवी पार्वतीने भगवान शंकर पती व्हावेत म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते. त्यामुळे तिला इच्छित वर प्राप्त झाला. सगळ्यात पहिली गोष्ट हरतालिका व्रताविषयीची की हे व्रत कोण करू शकतं. तर हे व्रत जे आहे ते देवी पार्वतीने कुमारिका असताना केलं होतं. त्यामुळे अर्थातच हे व्रत जे आहे ते कुमारिका मुली देखील करू शकतात, इच्छित वर प्राप्त करण्यासाठी. शिवाय सौभाग्यवती स्त्रिया आणि विधवा स्त्रियांनी देखील हे व्रत करायचं असतं, कारण एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर ते आजन्म तुम्हाला पाळायचं असतं. सांगितल्याप्रमाणे कुमारिका मुली त्यांना इच्छित वर मिळावा, मनासारखा जोडीदार मिळावा, यासाठी हे व्रत मनोभावे करतात. जसं देवी पार्वतीला भगवान शिवशंकरांची प्राप्ती झाली होती, अगदी त्याच प्रकारे या व्रताच्या प्रभावाने त्यांना चांगला जोडीदार मिळतो. आता कुमारिका मुलींनी लग्नानंतरही हे व्रत सुरू ठेवावं. पण आता ज्या विवाहित स्त्रियांनी लग्नाच्या आधी हे व्रत केलेलं नसेल त्यांनी आवर्जून हे व्रत करावं. ज्याप्रमाणे आपण जन्मोजन्मी हाच पती मिळावा, आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं, यासाठी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करतो, अगदी त्याच प्रकारे या व्रतालाही तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे विवाहित स्त्रिया जर पहिल्यांदाच हे व्रत करत असतील तर त्यांनी आवर्जून हे व्रत करावं, अखंड सौभाग्यासाठी, जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी. शिवाय ज्या विधवा स्त्रिया असतात त्या लग्नाच्या आधीपासून हे व्रत करत असतात, लग्नानंतरही जेव्हा त्यांचं सौभाग्य हयात असतं तेव्हा देखील त्यांनी हे व्रत केलेलं असतं. आणि पतीच्या निधनानंतर मग हे व्रत करावं की नाही, तर पहा, जन्म मृत्यू ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात. निसर्गाकडून जर तुमचे पती हिरावले गेले असतील तरी देखील विधवा स्त्रियांना देखील हे व्रत आजन्म करायचं असतं. विधवा स्त्रियांनी हे व्रत कशा प्रकारे करायचं आहे हे मी पुढे शेअर करणारच आहे. तर एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली, ज्यावेळेस तुम्ही कुमारिका असता आणि जेव्हा तुम्हाला कळतं उपवास कसा करावा कसा नाही, त्यावेळेसच तुमच्या आईने जर या व्रताबद्दल तुम्हाला माहिती दिली त्यावेळेसपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही हे व्रत सुरू करताय तेव्हापासून तुम्हाला आजन्म हे व्रत पाळावं लागतं. हे व्रत मध्ये सोडता येत नाही. अपवादात्मक सांगायचं झालं तर तुम्हाला डॉक्टरांकडून तसं सांगण्यात आलं असेल की तुम्ही हा उपवास करू शकणार नाही, तुम्हाला अन्न घेणं महत्त्वाचं आहे, तर तुमच्या जीवापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही. त्यासाठी तुम्ही मनोभावे पूजा अर्चना करू शकता, उपवास नाही केला तरीही चालेल. पण ज्या स्त्रियांना उपवास झेपतो, अगदी वर्षातून आपल्याला हा एकदाच उपवास करायचा असतो, हा उपवास प्रत्येक कुमारिका मुलींनी, विधवा स्त्रियांनी, विवाहित महिलांनी आवर्जून करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्ही पहिल्यांदा व्रत करताय आणि या व्रताच्या वेळेस तुमचा मासिक धर्म सुरू असेल, मग तुम्ही हे व्रत कसं करणार, तर तुम्ही या दिवशी उपवास करून हे व्रत करू शकता. बघा, नामस्मरण ही देखील एक सेवा उपासनाच आहे. त्यामुळे जरी तुमचा मासिक धर्म सुरू असला तरी तुम्ही नामस्मरण करू शकता, भगवान शिवशंकरांची आराधना करू शकता.
अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी उपवास करून हे व्रत करू शकतात. शिवाय गर्भवती महिला असतील तर जर तुम्हाला डॉक्टरांनी तसं सांगितलेलं असेल तर तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करायचे, ज्यामध्ये फळांचे ज्यूस असतील किंवा सरबत असेल ह्यासारख्या पेयाचं तुम्ही सेवन करू शकता. पण तरी देखील तुम्हाला त्रास होत असेल गोळ्यांमुळे तर तुम्ही या दिवशी राजगिऱ्याची भाकरी खाऊ शकता, राजगिऱ्याचा शिरा खाऊ शकता, राजगिऱ्याची दशमी देखील या म्हणजे या व्रताच्या दिवशी चालते. आणि जर तुम्ही नुकत्याच बाळंतीण झालेल्या असाल तरी देखील तुम्ही या व्रताच्या दिवशी अगदी तुमच्या बाळाला बाधणार नाहीत असे उपवासाचे पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ शकता. ही पूजाविधी तुम्ही बाळंतीण असल्यामुळे तुम्हाला करता जरी नाही आली तरी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे. गर्भवती स्त्रियांनी ही पूजाविधी करायची आहे. उपवास देखील जर तुम्हाला झेपत असेल, डॉक्टरांनी तसं काहीही तुम्हाला सांगितलेलं नसेल तर तुम्ही उपवास करायचा आहे, पूजाविधी करायची आहे. मासिक धर्म असेल, सुतक पडलेला असेल आणि तुम्ही बाळंतीण असाल तर अशा वेळेस तुम्ही पूजाविधी करायची नाही. शिवाय जर तुमचा 4थाच दिवस व्रताच्या दिवशी येत असेल तरी देखील तुम्हाला ही पूजाविधी करता येणार नाही. कुमारिका मुली असतील किंवा विवाहित स्त्रिया असतील. कुमारिका मुलींनी देखील जर त्यांना काहीही अडचण नसेल तर ही पूजाविधी करायची आहे. ज्याप्रमाणे देवी पार्वतीने महादेवांची पूजा केली होती अगदी त्याच प्रकारे कुमारिका मुलींनी हे व्रत करायचं आहे. पूजाविधी करायची आणि उपवास करायचा आहे. पूजाविधी कशी करायची यावरचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे. पण त्याआधी उपवास कसा करावा याविषयीची ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही झाली हरतालिका व्रत कोणी करावं याविषयीची माहिती. आता हरतालिका व्रताचा उपवास कसा करावा? तर पहा, हरतालिकेचं व्रत जे आहे ते देवी पार्वतीने सुरू केलेलं आहे आणि देवी पार्वतीने फक्त कंदमुळं खाऊन हा उपवास केलेला आहे आणि त्याच व्रताच्या प्रभावामुळे त्यांना भगवान शिवशंकरांची प्राप्ती झाली होती. मग आता बऱ्याचशा स्त्रिया हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी म्हणा किंवा दिवसभरामध्ये साबुदाण्याची खिचडी खातात किंवा भगर खातात. पण या व्रताचा अतिशय महत्त्वाचा नियम मी तुमच्यासोबत शेअर करते की या दिवशी असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करू नये. मग अन्न ग्रहण करू नये तर याचा अर्थ उपाशी राहायचंय का? तर नाही. जी फळं सीझनल आहेत ती तुम्ही खाऊ शकता. फळांचे ज्यूस घेऊ शकता. तुम्ही लिंबू सरबत घेऊ शकता. बघा, चहा, कॉफी घेतल्याने देखील तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जे तुमच्या आरोग्याला घातक असे पदार्थ आहेत, पेय आहेत, असे तुम्हाला टाळायचे आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळेल. तुम्ही उपवास करताय पण तुमचं डोकं दुखतंय, तुम्हाला त्रास होतोय, मग त्या उपवासाला अर्थ आहे का? तर त्यासाठीच तुम्हाला दिवसभर भरपूर असं पाणी पित राहायचं आहे. याशिवाय तुम्ही कंदमुळं खाऊ शकता. जसं की तुम्ही बघितलं असेल की हरतालिका व्रताच्या वेळेस काकडी असेल, मुळा असेल तर अशी कंदमुळं भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये ठेवली जातात. त्याचा अर्थ असा आहे की हीच कंदमुळं खाऊन देवी पार्वतीने हा हरतालिकेचा उपवास केला होता. मग तुम्ही या दिवशी काकडी खाऊ शकता, रताळी खाऊ शकता, बटाट्याचा शिरा खाऊ शकता. हे सगळे पदार्थ चालतील. पण साबुदाण्याची खिचडी असेल किंवा भगर असेल, ह्या दोन्ही गोष्टी हरतालिकेच्या दिवशी वर्ज्य आहेत. अपवादात्मक आधी सांगितल्याप्रमाणे गर्भवती स्त्रिया असतील किंवा बाळंतीण स्त्रिया असतील, अशा स्त्रियांनी त्यांच्या त्या कारणामुळे त्यांनी जर हे पदार्थ खाल्ले तर ते त्यांना क्षमस्व असतात. गर्भवती स्त्रियांनी देखील सांगितल्याप्रमाणे दिवसभर पाणी पित राहायचं आहे, फळांचे ज्यूस घ्यायचे आहेत आणि अगदीच तुम्हाला गोळ्यांमुळे उपवास झेपत नसेल तर राजगिऱ्याची भाकरी अगदी तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा खाल्ली तरीही चालेल, पण यामुळे तुमचा उपवास मोडणार नाही. आणि बाळंतीण स्त्रियांनी देखील या उपवासाच्या कडक नियमांचं पालन करण्याची गरज नाही. पण इतर स्त्रिया किंवा कुमारिका मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी या उपवासाच्या नियमांचं पालन करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की मला हा उपवास झेपत नाही, आता मी करू शकत नाही. आधी मी सुरुवात केली होती पण आता मला हा उपवास झेपत नाही. तर पहा, सांगितल्याप्रमाणे हे व्रत जर तुम्ही एकदा सुरू केलं तर ते तुम्हाला आजन्म पाळावं लागतं आणि एकदा का तुम्ही हे व्रत बंद केलं तर ते तुम्हाला परत सुरू करता येत नाही. त्यामुळे विचारपूर्वकच तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. फक्त वर्षभरातून एकदाच आपल्याला हे व्रत करायचं असतं आणि खूप काही कठीण व्रत नाहीये. तुम्हाला फळं वगैरे सगळी चालतात. तुम्ही दूध घेऊ शकता. अगदी जे ड्राय फ्रुट्स आहेत ते खाऊ शकता आणि एक दिवस जर पोटाला आराम दिला तर काहीही फरक पडत नाही. उलट आरोग्याच्या दृष्टीने ते उत्तमच आहे. तसंही पावसाळ्यामध्ये आपली पचनक्रिया जी आहे ती मंदावलेली असते. त्यामुळे या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि उपवास करायचा आहे. आता हा जो उपवास आपण करणार आहोत ते कधी सोडायचा आहे? तर पहा, हा जो उपवास आहे तो तुम्हाला
हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. मग आता सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा उपवास सोडणार का? तर नाही. दुसऱ्या दिवशी आपल्याला श्री गणेशांची स्थापना करायची असते आणि त्याआधी आपल्याला या हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करायची असते. कारण आपण श्री गणेशांची स्थापना या दिवशी करतो. मग गणपती बाप्पांची सगळ्यात आधी स्थापना करायची. घरामध्ये जोही नैवेद्य म्हणजे स्वयंपाक आपण तयार करणार आहोत, त्याचा नैवेद्य सगळ्यात आधी देवांना हरतालिकेच्या पूजेला आणि त्यानंतर श्री गणेशांना दाखवूनच मग तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा असतो. बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी श्री गणेशांची स्थापना करण्याआधीच हरतालिकेची जी आपण पूजा मांडणी केलेली असते, तिची उत्तर पूजा केली जाते. म्हणजेच त्या पूजेवरती हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण केली जातात. साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवून ती पूजा उचलली जाते. त्यानंतर मग श्री गणेशांची स्थापना करून जोही नैवेद्य घरामध्ये तयार केलेला आहे, तो बाप्पांना दाखवून, देवांना दाखवून मग हा उपवास सोडला जातो. पण बऱ्याचशा जणी म्हणतील, की आम्ही हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी जेवण करू शकतो का? किंवा आम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकतो का? तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला जर उपवास झेपत नसेल, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजगिऱ्याची भाकरी खाऊ शकता. आणि आता विधवा स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर विधवा स्त्रियांनी देखील ही पूजाविधी केली तरी चालेल. तर तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आहेत. ही पूजा मांडणी तुमच्या घरातील सुना असतील किंवा मुलींनी जर मांडलेली असेल, तर त्याच पूजेची तुम्ही पूजाविधी करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत करत असताना तुम्हाला मौन व्रत पाळायचं आहे. म्हणजेच कमी बोलायचं आहे. आपण कोणाशी बोललो तर त्याचं वादात रूपांतर होणार नाही याची काळजी घ्यायची. विशेषतः आपण आपल्या घरामध्ये पतीशी छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद घालतो, तर हे किमान या दिवशी तरी टाळायचे. ज्याच्यासाठी आपण हे व्रत करतोय आणि त्याच्यासोबतच आपण वादविवाद घालणार असाल, तर मग या व्रताला काही अर्थ उरणार नाही. याशिवाय आपल्या घरातील लहान थोरांसोबतही उद्याच्या दिवशी आपल्याला वादविवाद घालायचा नाही, कोणालाही अपमानास्पद वागणूक द्यायची नाही. कारण आपण व्रतवैकल्य करत असतो आणि आपली कर्म जर चांगली नसतील, तरी देखील आपल्याला या व्रताची फलश्रुती मिळणार नाही. तुम्ही कितीही मनोभावे श्रद्धेने व्रत केलं, तरी देखील तुमच्या कर्मावर देखील तितकंच व्रताची फलश्रुती म्हणा किंवा व्रताचे लाभ तुम्हाला हे मिळत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरतालिकेच्या दिवशी महादेवांना बेलपत्र अर्पण केली जातात. ज्याप्रमाणे श्रावण सोमवारी किंवा महाशिवरात्रीला आपण बेलपत्र अर्पण करतो, ती बेलपत्र आपण आधीच तोडून ठेवलेली असतात. अगदी त्याच प्रकारे हरतालिकेच्या दिवशी महादेवांना जी पत्री अर्पण केली जाते, जी पत्री अर्पण करून देवी पार्वतीने हे हरतालिकेचं व्रत केलं होतं, ती पत्री हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला तोडायची नाहीत. आदल्या दिवशीच तुम्हाला ही पत्री असेल किंवा बेलपत्र तोडून आणायचे आहेत किंवा आजकाल बाजारामध्ये बेलपत्र मिळतात, ते तुम्हाला आणायचे आहेत. बघा, झाडांची पानं देखील खूप तोडू नका. यामुळे देखील मग त्या पानांचं काय करावं हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि पाण्यात टाकलं तर पाण्याचंही प्रदूषण यामुळे वाढू शकतं. त्यामुळे एक-एकच पान तुम्हाला तोडायचं आहे आणि बेलपत्र जर तुम्हाला 108 मिळाली, तर 108 तुम्ही अर्पण करू शकता. तेवढी तुम्ही तोडून आणू शकता किंवा तुम्हाला 1 बेलपत्र जरी मिळालं, तरी या व्रतासाठी ते पुरेसं आहे. आता या व्रताचा पूजाविधी कसा करायचा आहे यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी, स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.